नाही भाऊ नाही, माझं शिकवण्यात नक्की काहीतरी चूक झाली, त्याच्याशिवाय हे सगळं. अनुराधा, हे बघ, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुझं काही चुकलेलं नाही. आता पुरीनं स्वतःहून तिचा निर्णय तिनं घेतलेला आहे. आणि त्यातही कसं आहे बघ, लेकरं कळती झाली ना, ते आई बाप, घरातली मोठी माणसं, त्यांच्या हातात काही उरत नसतंय बघ. त्यांचं त्यांनीच आपलं समजून उमजून सगळं पुढे व्यवस्थित रेटायचं असतंय. बाकी काही म्हण, पण मला राहून राहून एक भीती वाटाली आहे. पोरीने तर तिचा निर्णय घेतलाय, पण या निर्णयामुळं भविष्यात ती कुठल्या संकटात किंवा अडचणीत सापडू नये म्हणजे देव करो माझी भीती खोटी ठरो. पोरगी आयुष्यभर सुखात राहावी, तिची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. आहे आपण जर चुकलो असं तिला वाटलं ना, तर मात्र ती खूप त्रास करून घेईल स्वतःला माफ नाही करू शकणार पोरगी. म्हणून म्हणतो देवा, माझ्या पोरीला सुखात ठेव रे बाबा. गरज पडू नये, पण समजा गरज पडलीच तर देवा, तिला या सगळ्याशी लढण्याचं आणि त्याच्यातून निभावण्याचं बळ दे रे बाबा. एवढीच खळखळची इच्छा आहे. आई, लग्न तर करायचंच आहे की, पण जरा जास्तच गडबड होती असं नाही वाटत आहे का तुला? गडबड कसली? अरे अख्ख्या कोल्हापुरात तुम्हा दोघांची चर्चा सुरू झाली. आता ती चर्चा न ठेवता मला सावीला सून म्हणून लवकरात लवकर घरात आणायचंय. अरे धैर्य मुजुमदारचं लग्न आहे, असं थाटा माटातच व्हायला पाहिजे. अख्खं कोल्हापूर तुझ्या लग्नाचा सोहळा बघेल की नाही बघ. आई, वहिनी, अरे तू ये जरा. अरे ये. हे बघ धैर्य, मी तुझं काही ऐकणार नाहीये. बस, मला बोलायचंय जरा. काय बोलायचं तुला आता? बस. बोल.